दरवर्षी मुंबईमध्ये जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. अनेकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. गुडघाभर पाणी साचल्यास या साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागतो. मात्र या साचलेल्या पाण्यावरती पर्याय म्हणून अनेक ठिकाणी मुंबईमध्ये पंपिंग स्टेशन बसवण्यात आलेले आहेत. पंप लावण्यात आल्यामुळे जे साचलेलं पाणी आहे सकल भागातील, त्या पाण्याचा निचरा या पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून केला जातो. मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे पर्जन्य उदंचन जल केंद्र, ज्याला इंग्रजीमध्ये स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशन असं म्हणतात. या केंद्रावरती आज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पाहणी दौरा केला. मात्र पर्जन्य उदंचन जल केंद्र हे मुंबईमध्ये का महत्त्वाचं आहे, त्याचं बांधकाम मुंबईमध्ये कधी करण्यात आलं, किती पर्जन्य उदंचन जल केंद्र हे मुंबईमध्ये आहेत, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. मुंबईसारख्या किनारपट्टीवर असलेल्या आणि पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या सतावत असलेल्या शहरासाठी ही पर्जन्य जल उदंचन केंद्र ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे. आता ही नेमकं काय काम करते हे जाणून घेऊयात. हे एक असं अत्याधुनिक उदंचन केंद्र, ज्याला पंपिंग स्टेशन असं म्हणतात, जिथे पावसाच्या शहरात साचलेलं पाणी मोठ्या पंपांच्या सहाय्यानं खेचून समुद्रात किंवा मोठ्या खाडीत वेगानं सोडून दिलं जातं. जेव्हा नैसर्गिक प्रवाहाने पाण्याचा निचरा होत नाही, तेव्हा हे केंद्र या पाण्याला लिफ्ट करून बाहेर फेकण्याचं काम करतं. आता हे मुंबईमध्ये का बांधण्यात आलं, त्यामागचं कारण जाणून घेऊया. सकल भागातील पाणी उपसणं. मुंबईमध्ये अनेक भाग आहेत, ज्यामध्ये हिंदमाता, सायन, मिलन चौवे अशा या सकल भागांमध्ये मुसळधार पाऊस मुंबईत झाल्यास पावसाचं पाणी साचतं. मात्र त्यावेळेला समुद्र सपाटीपेक्षा सकल भागसुद्धा अनेक भाग या मुंबईमध्ये, त्यावेळी तिथे साचलेलं पाणी आपोआप समुद्रात जाऊ शकत नाही. आता समजून घेऊयात की हे केंद्र का बांधण्यात आलं. सकल भागातील पाणी उपसणं हे महत्त्वाचं कारण त्यामागचं आहे. मुंबईमध्ये अनेक सकल भाग आहेत, ज्यामध्ये हिंदमाता, सायन, मिलन चौवे, किंग सर्कल अशा भागांचा समावेश आहे. समुद्र सपाटीपेक्षा सकल भाग जे आता आपण पाहिले, तिथे साचलेलं पाणी आपोआप समुद्रात जाऊ शकत नाही, त्यामुळं त्या केंद्राचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. भरतीचा अडथळा दूर करणे हे सुद्धा यामागचं महत्त्व कारण आहे. पावसाळ्यात समुद्राला मोठी भरती म्हणजे हायटाईड असते, तेव्हा समुद्राचं पाणी उलट शहरात घुसण्याचा धोका असतो. अशावेळी शहरातील पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबतो. या समस्येवर तोडगा म्हणून ही केंद्र बांधण्यात आली आहे. तर त्यामागची पार्श्वभूमी काय हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत झालेल्या अभूतपूर्व आणि भयानक ढगफुटीनंतर, ज्यामध्ये अख्खी मुंबई पाण्यात बुडाली होती, या मुंबईच्या ड्रेनेज सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी चितळे समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं आणि त्या आधीच्या ब्रिमस्टोवर्ड अहवालानं मुंबईतील पावसाच्या पाण्याच्या निचरासाठी शहरात प्रमुख ठिकाणी अत्याधुनिक आणि मोठ्या क्षमतेची पर्जन्य जल उदंचन केंद्र उभारण्याची कडक शिफारस केली होती. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेनं ही केंद्र उभारण्यास सुरुवात केली. आता मुंबईमध्ये पर्जन्य जल उदंचन केंद्र नेमके किती आहेत ते जाणून घेऊयात. चितळे समितीच्या शिफारसीनुसार मुंबईत एकूण 8 प्रमुख ठिकाणी पर्जन्य जल उदंचन केंद्र उभारण्याचं नियोजित होतं. आता या 8 केंद्रांपैकी 6 केंद्र हे सध्या कार्यान्वित आहेत आणि 2 केंद्रांचं बांधकाम हे सध्या सुरू आहे. यापैकी हाजी अली, लवग्रव वरळी, क्लिवलँड बंदर, ब्रिटानिया रेलरोड, इरफान गजदरबन, इर्ला विलेपार्ले असे ही 6 केंद्र सध्या कार्यान्वित आहेत आणि मोगरा नाला, अंधेरी, माहुल, चेंबूर, शिव परिसरासाठी याच्या कामाला गती देण्यात आली होती. असे मोगरा नाला आणि माहुल या 2 पर्जन्य जल उदंचन केंद्रांचं बांधकाम हे प्रस्तावित आहे आणि त्यामुळे एकूण मुंबईमध्ये 8 पर्जन्य जल उदंचन केंद्र हे सध्या पाहायला मिळतात. याशिवाय मुंबईमध्ये मुसळधार पावसानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे शेकडो लहान मोठे हाय कॅपॅसिटी डिवॉटरिंग पंपसुद्धा आहेत, जे पावसाळ्यात वेगवेगळ्या सकल रस्त्यांवरती तैनात केले जातात. पावसाळ्यात आता या केंद्रांचा वापर कसा असतो ते समजून घेऊया. हाय टाईडच्या वेळी फ्लड गेट्स बंद करणे. जेव्हा समुद्रात भरती येते तेव्हा हे केंद्र आपले मुख्य दरवाजे बंद करते, जेणेकरून समुद्राचं पाणी शहरात येणार नाही. पाण्याचा वेगवान उपसा होणे. दरवाजा बंद केल्यानंतर शहरातून वाहून आलेलं पावसाचं पाणी तिथे जमा होतं. मग या केंद्रांमधील अतिशक्तिशाली पंप सुरू केले जातं. हे पंप प्रति सेकंद हजारो लिटर पाणी उपसून थेट समुद्रात फेकून देतात. 24 तास मॉनिटरिंग. पावसाळ्याच्या 4 महिन्यात ही केंद्र 24 तास कार्यरत असतात आणि पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी जोडलेली असतात. आता मुंबईकरांसाठी हे केंद्र किती महत्त्वाचं आहे ते सुद्धा समजून घेऊया. मुंबईकरांसाठी ही यंत्रणा लाईफलाईनसारखी काम करते, कारण मुंबई ठप्प होण्यापासून वाचवणं. जर ही केंद्र नसतील तर मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास दक्षिण मुंबई, दादर, सायन आणि उपनगरे पाण्याखाली जातील. लोकल, ट्रेन आणि रस्ते वाहतूक संपूर्ण कोलमडेल. आर्थिक नुकसान टाळणे. मुंबई हे देशाचं आर्थिक राजधानी आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाल्यास कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. ही केंद्र पाणी साचण्याचा कालावधी कमालीचा कमी करतात. सुरक्षितता.
सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही यंत्रणा मुंबईकरांचं रक्षण करते. आता थोडक्यात सांगायचं तर पर्जन्य जलविद्युतन केंद्र म्हणजे पावसाळ्यात मुंबईला बुडवण्यापासून वाचवणारी महापालिकेची सुरक्षा कवच आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.